पावले चालत ती पंढरीची वाट, पण यावेळी चालत नाही, गाडीनेच निघालोय पांडुरंगाच्या नगरीकडे. पंढरपूर हे नाव जरी उच्चारलं तरी मन शांत होतं, कारण इथे फक्त मंदिर नाही, श्रद्धा, भक्ती आणि इथे जागृत विठुराया आहे. आज विठुरायाच्या नगरीत पाऊल ठेवलं आणि लगेच जाणवलं, इथली वाईब्सच वेगळी आहेत, एकदम पॉझिटिव्ह. जिथे नजर जाईल तिथे भजन, कीर्तन, टाळांचा गजर, वारकरी टाळांच्या तालावर नाचताना दिसतात. आणि ते नृत्य नाही वाटत, ती भक्ती असते, ती समर्पणाची भाषा असते. क्षणभर थांबून तिथे पाहिलं आणि मन खरंच मोहून गेलं. आणि मग तो क्षण आला. विठ्ठलाच्या भेटीसाठी, रखमाईला नमस्कार करण्यासाठी मंदिराच्या दिशेने निघालो. तेव्हा एक छोटासा वारकरी घुडसवार दिसला, घोड्यावर बसलेला. तो दृश्य पाहून मनात अपार आनंद झाला, जणू पंढरीचं बालरूप समोर आलं. संत नामदेवांच्या पायरीजवळ पोचलो आणि तिथून पुढे विठुरायाच्या दर्शनाकडे. मनात उल्हास, डोळ्यात उत्सुकता आणि हृदयात फक्त एकच भावना, आता दर्शन होणार. मुखदर्शन झालं, डोळे भरून आले, मन भरून आलं. विठ्ठलाच्या त्या सावळ्या रूपाने क्षणभर सगळं विसरायला लावलं. आणि मग शेजारीच आई रुक्माई, मायेची शांत आधार देणारी, तिच्या दर्शनाने मन अजूनच निवांत झालं. दर्शनानंतर प्रदक्षिणा घेतली. प्रत्येक फेरीसोबत मन अजून हलकं होत गेलं. आणि मग आम्ही शोधायला निघालो एक सुंदर विठ्ठल रुक्माईची मूर्ती, जी आमच्यासोबत घरी येईल. खूप शोधलं, अनेक मूर्त्या पाहिल्या, पण मनासारखी एक मूर्ती मिळालीच. खरंच खूप सुंदर, डोळ्यात भाव, आकारात सौम्यता, अगदी मन जिंकलं. पण एक छोटासा प्रॉब्लेम होता, मंदिराच्या जागेचं माप आमच्याकडे नव्हतं, म्हणून थोडा वेळ पोस्टपोन केलं. मन म्हणत होतं घेऊया, पण बुद्धी म्हणत होती माप नसेल तर अडचण येईल. शेवटी एक सुंदर विठ्ठल रुक्माई दिसूनही ती मूर्ती न घेण्याचा निर्णय घेतला, कारण श्रद्धेसोबत योग्य नियोजनही गरजेचं असतं. पण एक गोष्ट नक्की, मूर्ती नाही आणली, पण विठुरायाचा आशीर्वाद, पंढरीची ऊर्जा आणि त्या दिवसाचं समाधान मन भरून घेऊन आलो. पंढरपूर म्हणजे फक्त एक ठिकाण नाही, ती एक भावना आहे, जी प्रत्येक वेळी मनाला स्पर्श करून जाते. आता विठ्ठल रखुमाई घरी येतील, पण पंढरीच्या वारीनंतरच, कारण वारी पूर्ण झाल्याशिवाय विठुरायाचं आमंत्रण पूर्ण होत नाही. तोपर्यंत विठ्ठल आमच्या मनात आहे, श्वासात आहे आणि प्रत्येक पावलात आहे. पुन्हा भेटू पंढरी वारीनंतर नक्की. जय जय रामकृष्ण हरी, जय विठ्ठल, जय रखुमाई.